आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अश्वपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या या चालू असणाऱ्या वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये आज आपण कन्या राशीचं वार्षिक राशी भविष्य बघणार आहोत। तर बघा, तत्पूर्वी नोव्हेंबर 2025चं कन्या राशीचं राशी भविष्य आपण बघितले नसेल तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा आणि त्यानुसार आपल्याला काय फळे मिळत आहेत हे आपण कमेंटमध्ये अवश्य सांगावे। आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तर सुरू करूया कन्या राशी वार्षिक राशी भविष्यवाणी 2026। कन्या राशीच्या स्वभावाचा विचार केला असता कन्या राशीची जी जातक असतात ती कामावर लक्ष केंद्रित करणारी, वेळेचे काटेकोर पालन करणारी जातक असतात। गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतात आणि विचारपूर्वक निर्णय घेतात। लहान लहान गोष्टींवर सुद्धा लक्ष देतात आणि प्रत्येक गोष्ट नीट एकदम त्यांना बघायला आवडते। आणि जे बाकीच्या राशींना सहज शक्य होत नाही, कोणत्याही गोष्टीचं सूक्ष्म दर्शन करणं जे बाकीच्या राशींना सहज शक्य होत नसते, पण कन्या राशीच्या लोकांना अतिशय सहज शक्य या गोष्टी होत असतात। तर फार नाजूक आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षण ही लोक करत असतात। छोट्या चुका त्यांना त्रास देतात, पण त्यांची जी परफेक्शनिस्ट प्रवृत्ती असते त्यामुळे थोडा स्वतःला आणि इतरांना सुद्धा दबाव येतो। त्यामुळे आपल्या भावना सुद्धा थोड्याफार ते लपवतात आणि बाहेरून आपल्याला थंड वाटतात, पण आतून ते संवेदनशील असतात। तर अशी कन्या राशीची जी जातक आहे यांचं वार्षिक राशी भविष्य आपण बघतोय। या वर्षामध्ये अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन आपल्याला बघायला मिळतंय। या वर्षात शनिदेव सोडून सर्वच ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे। शनिदेव फक्त एकमेव स्थिर असणारा ग्रह असेल जो मीन नावाच्या जलतत्व राशीमध्ये विराजमान असेल। बाकी सर्व ग्रहांचं राशी परिवर्तन या वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यात गुरुदेव 13 महिने एका राशीत असतात, पण या वर्षी गुरुदेव 3 राशींमध्ये राशी परिवर्तन करतील। त्यात ते सुरुवातीला मिथुन राशीमध्ये आपल्याला 2 जूनपर्यंत पाहायला मिळतील, म्हणजे जानेवारी ते मे हा महिना हे मिथुन राशीत असतील। त्यानंतर गुरुदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये आपल्या कर्क राशी या उच्च राशीमध्ये 2 जून ते 31 ऑक्टोबर या काळामध्ये असतील आणि नंतर सिंह राशीमध्ये जातील। तर सिंह राशीमध्ये जेव्हा गुरुदेव जातील ते 31 ऑक्टोबर ते डिसेंबर एंडिंगपर्यंत सिंह राशीमध्ये म्हणजे आपल्या व्ययस्थानामध्ये विराजमान असतील। त्यानंतर आपले राशीस्वामी बुध हे धनु राशीमध्ये, मकर राशीमध्ये, त्यानंतर कुंभ राशीमध्ये वर्षाच्या सुरुवातीपासून परिवर्तन करणार आहे। त्याचा सुद्धा आपल्यावरती काय परिणाम होईल हे पण आपण बघणार आहोत। आणि शनिदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे, त्याचाही आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे आपण बघणार आहोत। आपणास या वर्षी कोणत्याही प्रकारची शनीची ढैया किंवा शनीची 7.5 चालू नाही, तरी सुद्धा आपल्याला या वर्षामध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। तर सुरुवात करूया। सगळ्यात आधी गुरु परिवर्तनाचा आपल्यावर काय परिणाम होईल हे आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, गुरुदेव आपल्या मिथुन राशीमध्ये म्हणजे आपल्या कर्मस्थानामध्ये विराजमान आहे सुरुवातीला, आणि जानेवारी ते मे हा महिना ते आपल्या कर्मस्थानामध्ये विराजमान असतील। तर आपल्याला नोकरीमध्ये, करिअरमध्ये विविध संधी ह्या वर्षी वर्षाच्या सुरुवातीला पाहायला मिळतील। वर्षाच्या सुरुवातीला कामाचं आपल्याला थोडं ओझं सुद्धा जाणवू शकतं, पण त्याच्यातून आपल्याला प्रगती ही हळूहळू होताना दिसेल। आपल्याला भाग्याची ह्या वर्षामध्ये अतिशय उत्तम अशी साथ तर नाही लाभणार, मी क्लिअर सांगतो, पण हळूहळू आपल्याला आपल्या कर्मामधून प्रगती होताना दिसेल। आपल्या सहकाऱ्यांशी किंवा आपल्या बॉसशी आपले मतभेद यावर्षी होऊ शकतात, आपल्याला संयम ठेवणं थोडंसं गरजेचं असेल। त्यानंतर मेचा जो महिना असेल तो आपल्यासाठी करिअर, व्यवसायामध्ये नवीन विशेष संधी घेऊन येईल। सरकारी, बँक रिलेटेड जे लोक आहेत, त्यानंतर लेखा सांभाळणारे लोक, संशोधन क्षेत्रामध्ये जी लोक काम करतायत त्यांना या जानेवारी ते मे महिन्यामध्ये चांगले परिणाम दिसतील। तर याच्यामध्ये आपल्याला नवीन प्रोजेक्ट सुरू करताना, एखादा नवीन प्रोजेक्ट तुम्ही सुरू करताय तर हळूहळू आपण नियोजनाने तो प्रोजेक्ट सुरू करणं आणि मग त्याच्यामध्ये प्रगती गाठणं हे आपल्याला सहज शक्य होईल। त्यामुळे नियोजन हे बारकाईपूर्वक आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याला करायचं आहे, असा सल्ला आपणास या वर्षाच्या प्रथम 6 महिन्यांसाठी दिला जातोय। त्यानंतर गुरुचं राशी परिवर्तन कर्क राशीमध्ये होईल। त्याआधी मी सांगतोय, जानेवारी ते मे हा जो महिना आहे तर त्याच्यामध्ये गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या चतुर्थ स्थानावरती पडेल। तर चतुर्थ स्थान हे आपल्या आईचं स्थान आहे, त्यामुळे आपल्या आईची तब्येत वर्षाच्या सुरुवातीचे जे महिने असतील त्याच्यामध्ये आपल्या आईची तब्येत सुधारताना आपल्याला दिसेल। जर कुठेतरी इश्यूज चालू असतील तर आरोग्याच्या आईच्या, आणि आपल्याला वास्तू वाहनासाठी सुद्धा चांगल्या संधी वर्षाचे जे पहिले 3 ते 4 महिने असतील याच्यामध्ये खूप चांगल्या संधी वास्तू वाहन रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतील।
त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या द्वितीय स्थानावरती पडते. तर द्वितीय स्थान हे धन कुटुंब वाणीचं स्थान आहे, त्यामुळे कौटुंबिक सौख्य सुद्धा आपल्याला लाभेल या पहिल्या 5 महिन्यांमध्ये. त्यानंतर गुरुदेवांची जी नवम दृष्टी आहे ती आपल्या षष्ठ स्थानावर पडेल, त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेली आपली कोर्ट कचेरीची केस आणि आपण जर का कुठेतरी योग्य आहात आपल्या याच्यावरती, आपली काही चूक नसेल तर ती कोर्ट केस सॉल्व्ह होताना दिसेल. कोणी कन्या राशीचा जातक कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल तर वर्षाच्या सुरुवातीचे 5 महिने त्याच्यासाठी अत्यंत लाभदायक परिणाम देतील, त्यामुळे त्यासाठी सुद्धा हा अनुकूल काळ म्हणता येईल. कुठेतरी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला सेवाभाव ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे मंदिरात जाऊन आपली सेवा देणं हे आपल्याला गरजेचं आहे, किंवा एखाद्या अनाथाश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये जाऊन सेवा देणं आपल्याला ह्या वर्षामधल्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन कर्क राशीमध्ये होईल. कर्क राशीमध्ये गुरुदेव उच्चीच्या अवस्थेत पाहायला मिळतील. 2 जून ते 31 ऑक्टोबर हा पिरियड जो असेल तेव्हा गुरुदेव कर्क राशीमध्ये आपल्या लाभस्थानामध्ये असतील. तेथून गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या संतती आणि शिक्षणाच्या घरावरती पडेल. तर संततीसाठी हा अनुकूल काळ असेल. संततीसाठी जी जातक प्रयास करत असतील त्यांना त्यासाठी अनुकूल काळ इथे मिळणार आहे. त्यानंतर शिक्षणासाठी सुद्धा खूप अनुकूल काळ कन्या राशीसाठी 2 जून ते 31 ऑक्टोबर म्हणता येईल. आपल्याला विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे असेल किंवा आपलं स्थान परिवर्तन करून एखाद्या मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल, एखाद्या नवीन कॉलेजला आपला नंबर लागणार असेल तर आपल्याला चांगल्या सुवर्ण संधी या 2 जून ते 31 ऑक्टोबर शिक्षणाच्या रिलेटेड फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपली नवम दृष्टी गुरुदेवांची सप्तम स्थानावर पडेल. सप्तम स्थानामध्ये आपले शनिदेव विराजमान आहे, पण गुरुदेवांची नवम दृष्टी आपली सप्तम स्थानावरती पडणं म्हणजे विवाह इच्छुक जातकांसाठी विवाहाच्या संधी या महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये. तरी सुद्धा विवाह करताना विशेष काळजी आपल्याला घ्यायची, म्हणजे विवाहासाठी जर आपण कन्या राशीची जातक निर्णय घेत असतील तर निर्णय घेताना सावधानीने निर्णय घेण्याचा सल्ला यावर्षी आपल्याला देण्यास येत आहे. कारण ह्या वर्षी विवाह इच्छुक मंडळींना विवाहामध्ये जी स्थळं येतील त्याच्यामध्ये कुठेतरी फसवणूक होण्याची सुद्धा दाट शक्यता बनलेली आहे. त्यामुळे विवाहासाठी हे वर्ष फारसं तसं अनुकूल नाही. तरी सुद्धा विवाह इच्छुक जातकांना जून ते ऑक्टोबरमध्ये ज्या संधी येतील त्या संधींमध्ये कुठेतरी आपल्याला काळजी घेऊन निर्णय घ्यायचा आहे असा सल्ला आपणास देण्यात येत आहे. बाकी विवाह आपला यावर्षी ठरू शकतो, पण विवाह होण्याचे योग्य असे जे योग आहे ते यावर्षी कन्या राशीसाठी फारसे पाहायला मिळत नाही. त्यानंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन शेवटच्या 2 महिन्यांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये व्ययस्थानामध्ये होईल. आपल्या व्ययस्थानामध्ये सिंह रास येते आणि तिथे गुरुदेवांचं राशी परिवर्तन शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाहायला मिळेल. तेव्हा आपले जे खर्च आहे तर खर्चांवरती आपल्याला नियंत्रण ठेवण्याची कुठेतरी गरज पडेल. आपले गुंतवणुकीचे मार्ग आपल्याला व्यवस्थित तेव्हा सापडणार नाहीत की कुठे आपल्याला गुंतवणूक करायची आहे. योग्य त्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणं आपल्याला लाभदायक ठरेल, नाहीतर आपले खर्च असेच वाढत राहतील. त्यानंतर कुठेतरी हॉस्पिटल रिलेटेड खर्च सुद्धा वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये डोकं वर काढू शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं आपल्याला बंधनकारक असेल. गुरुदेवांची पंचम दृष्टी तिथून आपल्या चतुर्थ स्थानावर पडेल. पुन्हा वाहन आणि वास्तूसाठी योग आपल्याला शेवटच्या 2 महिन्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्या सप्तम दृष्टी जी आहे ती षष्ठ स्थानावर पडेल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये प्रिपेअर करणाऱ्या व्यक्तींसाठी, कोर्ट कचेरीसाठी ह्या शुभ काळ म्हणता येईल शेवटचे 2 महिने. त्यानंतर गुरुदेवांची नवम दृष्टी आपल्या अष्टम स्थानावरती पडेल, तेव्हा अचानक धनलाभ होण्याचे संकेत सुद्धा आपल्याला बनलेले आहे, पण त्या धनाचं योग्य ती गुंतवणूक आपल्याला करणं थोडंसं अशक्य जाईल. तर अशा याच्यामध्ये आपल्याला सावधगिरी बाळगण्याची कुठेतरी आवश्यकता आहे. त्यानंतर बुधदेवांचं राशी परिवर्तन वर्षाच्या सुरुवातीला धनु राशीमधून मग मकर राशीमधून कुंभ राशीमधून होणार आहे. तेव्हा हे जे राशी परिवर्तन असेल ना ते आपल्यासाठी कुठेतरी फ्रुटफुल रिझल्ट देणार आहे. त्यामुळे आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला आपले काही मोठे डिसिजन आपल्याला घ्यायचे असतील तर त्यासाठी अनुकूल काळ वर्षाच्या सुरुवातीचे 3 ते 4 महिने हा आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे योग्य ते डिसिजन आपल्याला ह्या महिन्यांमध्ये घ्यायचे आहे. मोठे डिसिजन आपण या महिन्यांमध्ये घेण्याचा सल्ला आपणास देण्यास येत आहे. या संपूर्ण वर्षामध्ये ऑनलाईन ट्रेडिंग, मार्केटिंग, त्यानंतर फूड रिलेटेड जे लोक आहेत
त्यानंतर शिक्षण क्षेत्रातील ज्यांचे व्यवसाय आहेत अशा सर्व व्यवसायांमध्ये आपल्याला अनुकूल असा हा काळ पाहायला मिळेल. भागीदारीमध्ये जी लोक कामं करत असतील तर त्यांनी लिखित करार ठेवणं या वर्षी गरजेचं असेल, कारण शनिदेव सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे. व्यवसायात विस्तारासाठी, नवीन क्लायंटसाठी जून ते ऑगस्ट हा जो पिरियड असेल तो सर्वोत्तम पिरियड असेल आपल्यासाठी. वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याला थोडेसे खर्च जाणवतील, खर्च जास्त आणि बचत कमी असा आपल्याला पाहायला मिळेल. पण जून, जुलै आणि ऑगस्ट नंतर याच्यामध्ये आपल्याला कमाईमध्ये वाढ होताना दिसेल आणि पैशावरती आपल्याला कुठेतरी संपूर्ण वर्षभर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता आपल्याला पोटाचा प्रॉब्लेम म्हणजे पचन रिलेटेड समस्या, त्यानंतर पाठीचा कणा याचा सुद्धा आपल्याला पाठदुखीचा प्रॉब्लेम आणि डोळे याच्यावरती लक्ष केंद्रित करणं आपणास लाभदायक ठरेल. त्यामुळे आरोग्याची आपण विशेष काळजी या महिन्यामध्ये होईल. त्यानंतर कुटुंब व घराच्या हिशोबाने विचार केला असता घरात सुख समाधान, नवीन कार्य आपलं एखादं संपन्न होईल, शुभ कार्य आपल्या घरामध्ये, आणि जुने काही मतभेद सुरू असतील कुटुंबासोबत तर हळूहळू आपल्याला दूर होताना दिसतील. तर अशा पद्धतीने कन्या राशीसाठी हे वर्ष संमिश्र फळ देणारं असेल असं म्हणायला हरकत नाही. हे वर्ष सूर्याच्या अधिपत्याखाली येणारं वर्ष आहे. त्यामुळे ह्या वर्षी आपल्या भारताच्या कुंडलीच्या हिशोबाने विचार केला असता अनेक नैसर्गिक आपत्ती, कृत्रिम आपत्ती सुद्धा येतील. तर त्या हिशोबाने कन्या राशीसाठी आपल्याला बुधाचा बीजमंत्राचा पठन करणं हे कुठेतरी लाभदायक ठरेल. आणि सूर्याचं हे वर्ष असल्यामुळे आदित्य हृदयम स्तोत्राचा डेली पाठ करणं सुद्धा आपल्याला लाभदायक असेल. आणि घरामध्ये सूर्याचा प्रकाश सूर्योदयाच्या वेळी कसा पूर्वेच्या बाजूने आपल्याकडे येईल याची विशेष काळजी आपण घ्यावी, या असा सल्ला आपणास यावर्षी देण्यात येत आहे. तर कन्या राशीचं राशी भविष्य आपण इथे बघितलेलं आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये तूळ राशी वार्षिक राशी भविष्यवाणी आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच.